भोंदूखराची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी। भोंदूबाबतचे सावकारी व्यवसाय हवाला रॅकेटबाबत चौकशीची शक्यता। खरातनं सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याचीही सूत्रांची माहिती। भोंदूखरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती। मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर। खरातला सरकारनं राजमान्यता दिली होती, संजय राऊतांचा आरोप। तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, राऊतांचा दावा। खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस। अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप। रुपाली चाकणकरांचा आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी। खरात प्रकरणात सुनील तटकरे आणि चाकणकरांना सह आरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी। तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला होता, लवांडे यांचा गंभीर आरोप। खरातला सुया टोचून मारलं पाहिजे, एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात फाशी शिक्षा द्या। सुधीर मुनगंटीवारांचा संताप। चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच केलं, अशी ही प्रतिक्रिया। देशात लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय। संकटांचा यशस्वीपणे सामना करू, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची घोषणा। मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट केली शिथिल। विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। अकोल्यात तापमानाचा पारा सर्वाधिक 41 अंशांवर। पुढील 6 ते 7 दिवस कडक उन्हासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता। कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज।